तर मित्रांनो, आपण चित्रकूट ते बारसूर मार्गावर येत असताना वाटेत आपण बघू शकता किती मोठा घाट लागला होता। त्या घाटामधून जर फॅमिली सोबत असेल तर होता असतो तुम्ही येऊच नका। तसेच आपण ते घाटातून उतरून समोर आले असता बिजापूर या मार्गावर, बारसूर ते बिजापूर या मार्गावर आपल्याला हा पेट्रोल पंप लागलेला आहे। या पेट्रोल पंप मध्ये आपण रात्री मुक्काम केलाय। तर हा पेट्रोल पंप आपल्याला चित्रकूट पासून 125 किलोमीटर दूर लागलेला आहे पूर्ण घाटातून उतरून। तरी पण आपण बघू शकता पूर्ण छत्तीसगड आपण फिरत आहे, तरी पण आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचा टोल नाका आतापर्यंत लागला नाहीये। तर आपण या पेट्रोल पंपवर रात्री 10:30 वाजता पोहोचलो। तरी हा पेट्रोल पंप नेमिड हा गाव समोर 1 किलोमीटर दूर आहे, त्याच्या थोडा अलीकडे आहे। तरी रात्री आपण इथं पोहोचलो असता आपल्याला बराच उशीर झाला होता। घाटातून उतरून वाटेत कोणतं दुकान किंवा हॉटेल लागली नाही। तसंच आपण उशीर झाल्यामुळे काही बनवलं पण नाही। वाटेत जे पण आपल्याला फराळ केळं ते भेटलं त्यावढ्यावरच आपण जेवण केलंय आणि थांबलो होतो। तर आता आपल्याला सकाळचे 7 वाजले आहेत, पूर्ण फ्रेश वगैरे आपण झालेलो आहोत। तरी आपण आता बिजापूर मार्गाने निघणार आहोत। तर बघू पुढचा प्रवास, तसेच सोबत टिकून राहा। गंगानायक शिंदीचा खूप लावून झोपतोय काय बोलू देतो जवळच बी मिरची ना पुढे मिरची घ्या घ्या बघू शकतो मला हे तर मित्रांनो, बिजापूर येथून निघलो होतो तर वाटेत आपल्याला असरपल्ली तर लागते। असरपल्ली पासून हे सोमनूर म्हणून एक पर्यटन स्थळ आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण इथं सोमनूर मध्ये आलो। तसंच पर्यटन स्थळ असल्यामुळे त्याची खासियत म्हणजे समोरून गोदावरी नदी आणि आपलं आंध्र प्रदेश कडून येणारी इंद्रावती नदी, या दोन नद्यांचा इथं संगम होतो। राहिला गोष्ट सोमनूर, सोमनूर येथे टेकली असतात, तिन्ही जागा मिळून त्रिवेणी संगम असं पण म्हणतात त्याला, ते पण बघू आपण। तसेच इथं आपण आंघोळ ते करून समोर सिरोंचा इथे महाकालेश्वर मंदिरकडे आपण वाटचाल करणार आहोत। तरी बघू आपण समोर इथे काय काय बघायला मिळेल आपल्याला। हे सोमनूर गाव हे महाराष्ट्र जिल्ह्यातलं, आपलं गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्रामधलं सोमनूर हे गाव शेवटची एक बाउंड्री आहे आपली। तर इंद्रावती नदीच्या पलीकडून बघितलं की छत्तीसगड लागतं आणि आपल्या इकडं पूर्ण गडचिरोली महाराष्ट्र चालू होतं। तर आपण आंघोळ करून बाकीचं काय बघायला मिळतं ते बघूया आपण। तर बघू शकता मित्रांनो, आपण गेटवर सांगल्याप्रमाणे गोदावरी आणि इंद्रावती नदी, दोन नद्यांचा संगम इथं होत असल्यामुळे नदीचं पात्र किती मोठं आहे। पात्रासोबत इथं पूर्ण माळ घाट एरिया, माळरान असल्यामुळं दगड, नदी आणि ह्या सगळ्यांचं मिळून एक निसर्गाचा अलगच सौंदर्य दिसून येईल। जरी तुम्हाला इकडं यायचं म्हटलं, असरपल्ली पासून मधात 10 किलोमीटर जर आपण आलो तर मधात तुम्हाला हा नजारा नक्कीच बघायला भेटेल। छत्तीसगड ट्रिपमध्ये सोमनूर येथे आलेलो आहोत। तरी आम्ही तशी त्रिवेणी संगम म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत। तरी इथला नजारा एकदम बेस्ट आहे। तसेच इथं मराठवाड्यातील कोणी जर येत असतील तर इथं अवश्य भेट द्यावी। जसं छत्तीसगड जसं मोठं राज्य आहे तसं छत्तीसगड राज्यही मोठं आहे आणि नदी मोठी आहे आणि निसर्ग सौंदर्य आहे। इथं 2 नदीचा संगम होतो सोमनूर या गावी। इंद्रावती नदी आणि गोदावरी नदी इथं जसं हैदराबादला
सरस्वती, गंगा, जमुना, सरस्वती या नदीचा जसा संगम होतो त्याचप्रमाणे गोदावरी आणि इंद्रावती नदीचा संगम चांगला पाहण्यासारखं आणि सर्व रम्य ठिकाण आहे. तरी एकदा अवश्य भेट द्यावी. तर मित्रांनो, आपण बिजापूर येथून शिरोंच्या जात असताना आसारपल्ली हे गाव लागतं. आसारपल्ली हे गाव आपलं महाराष्ट्राची बाउंड्री सुरू झाल्यानंतर जवळपास 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आसारपल्ली येथून सोमनूर हे गाव जवळपास 10 किलोमीटर आहे व सोमनूरच्या पायथ्याशी ही नदी आहे. जसं की ही नदी आपण बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिचं पात्र आहे. जवळपास 600 ते 700 मीटर असे लांबीचं पात्र आहे हिचं. जसं 2 राज्य मोठमोठाले राज्य असतात तशी राज्याप्रमाणे मोठी नदी पण आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मोठमोठे दगड बघायला भेटतील. आणि या नदीमध्ये भरपूर असं पावसाळ्यामध्ये पाणी येतं म्हणा. सध्या आता पावसाळा संपलेला असल्यामुळे तेवढं काय पाणी नाही, तरी पण तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये याचा जे पाण्याचं पात्र हे खूप मोठं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही इकडे कधी येत असाल शिरोंच्या साईड, तर या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. आता आम्ही या ठिकाणी आंघोळ वगैरे करणार आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर शिरोंच्या येथे जाणार आहे देवदर्शनासाठी. महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी, महाकालेश्वर. तर त्या ठिकाणी आम्ही देवदर्शन घेणार आहे. आणि आमची छत्तीसगडची ट्रिप खूप छान प्रकारे एन्जॉय होत आहे. आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा. आणि चला तर आता आंघोळ करूया आणि लगेच समोरच्या डेस्टिनेशनसाठी आपण जाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सोमनूर या छोट्या गावात असलेले एक बेट सारखं म्हटलं तरी पण हा सुंदर निसर्गाचं ठिकाण. सुंदरपणा आपला निसर्ग आपल्याला किती दाखवू शकतो, पण माणूस हा एकदम असा टपून बसलेला आहे की निसर्गाला चांगलं ठेवायचंच नाही. बहुतेक 31st पार्टी झाली असता बघू शकता तुम्ही इथं किती कचरा करून ठेवलाय त्यांनी. ज्यांनी जे बनवलंय, म्हणायचं फक्त एवढंच आहे, आम्ही तुम्हाला निसर्गाशी जोडणार, तुम्हाला पर्यटन स्थळ सांगणार, पण निसर्गाची काळजी पण घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही जर इथं आले, जर काही पार्टी केली, आपलं जेवण घेऊन काही बनवलं, जे पण आपला कचरा काही असेल तो आपण आपला गोळा करावा आणि नेऊन टाकावा. फक्त एवढीच इच्छा आहे. बाकी तुम्हाला अशीच पर्यटन स्थळे आपण तुम्हाला ओळख करून देऊ आणि टिकून राहा आपल्या व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आज 3 तारीख आहे, 3/1/2026. या ठिकाणी आमचा 4था दिवस आहे आजचा सोमनूरमध्ये. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही निसर्गाचे जास्त प्रमाणामध्ये व्हिडिओ बनवतो आणि निसर्गाला माणसाने खूप चांगल्या प्रकारे जपलं पाहिजे. आणि कारण की निसर्ग हा सर्व काय आपल्याला देतो, पण आपण निसर्गापासून घ्यायचंच बघतो. कारण कसं असतं, आपण जर प्रत्येक गोष्टी निसर्गापासून घेतच राहिलो तर एक दिवस निसर्ग संपून जाईल आणि आपल्याला शेवटी मग आपण पण संपून जाईल. त्यासाठी आपण झाडं लावली पाहिजे आणि निसर्गामध्ये कचरा वगैरे फेकला नाही पाहिजे. कारण कसं असतं, आपली जिम्मेदारी असते काही ना काही निसर्गाला देण्याची. त्यासाठी प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडणे हे आपलं कर्तव्य आहे. तर बघू शकता या ठिकाणी मनसोक्त वातावरण जगण्यासाठी या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. शांत निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर सर्वांचंच मन हलके होते. तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. मित्र हो, वेळातला वेळ काढून फिरायला आलेलो आम्ही. पैसा तर माणूस कधी कमील, पण फिरणं हे जीवनात आवश्यक आहे. म्हणजे पैसा तर आज आहे ना उद्या नाही. तरी मी एवढंच मित्राला, माझ्या कोणत्याही मित्राला हे म्हणणं आहे की तुम्ही एकदा अवश्य वर्षातून 10 दिवस का होईना पण फिरायला जात जा. मित्र, काम तर रोजचंच आहे, पण वेळातला वेळ काढून आपण तर जिंदगीभर कामच करीत आलेलो आहोत. तरी वेळातला वेळ काढून तरी तुम्ही असे एक वेळेस तरी असं फिर जा. कारण की हे आपल्या जीवनाला आवश्यक आहे. कारण आपण कमाई तर जिंदगीभर करत राहतो, पण त्याच्यातला कमीत कमी फिरण्यासाठी तरी आपण कमीत कमी वेळ काढावा. तरी आपण आता सध्या गुंतलेलं लेकरं बाळ हे ते लेकरं बाळ तर जिंदगीत आहेत, पण लेकरं आपल्याला जगवितील का ते गॅरंटी नाही. तरी आपण आपलं स्वतः थोडंफार बघून घ्यावं, जीवन जगून घ्यावं. व इतर कामं तर 12 महिनेच आहेत, पण ते काम सोडून कमीत कमी एका वर्षातून कमीत कमी 15 दिवस तर तुम्ही बाहेर फिरावं. व नंतर
जेणेकरून आपलं मन मोकळं होईल असं फिरावं, म्हणजे वेळातला वेळ काढून. तर आयुष्य तर जिंदगीचं आहे, पण माझा वेळातला वेळ काढून फिरावं. माझी इतकीच इच्छा आहे की तुम्ही बी वेळ काढावा फिरण्यासाठी. तर मित्र, आयुष्य बार बार येत नाहीत. आपल्या माणूस प्राण्यामध्ये कमीत कमी 84 कोटी योनी फिरून आपल्याला दुसरा जन्म मिळत असतो. याचा विचार करून आपण सर्वच कामं केले पाहिजेत. देवधर्मही केलं पाहिजेत, शरीरालाही जपलं पाहिजेत. आणि थोडक्यात म्हणजे एवढीशा कमांडूमध्ये एवढी नदी, एवढीच्या केसामध्ये देवाने एवढं गंगाजल कसं साठवून ठेवलं, हे फिरल्यानंतरच आपल्याला समजते की काय निसर्गाची काय कला आहे, देवाची काय किमया आहे. हे आपण फिरल्यावर लोक म्हणतात दारू पिल्याने टेन्शन कमी होते, गांजा ओढल्याने टेन्शन कमी होते. हे चुकीचं आहे. कमीत कमी माझ्या अनुभवानुसार मी म्हणतो की टेन्शन कमी करण्यापेक्षा आणि आत्महत्या वगैरे काही करण्यापेक्षा तुम्ही कमीत कमी 15 दिवस, महिनाभर जर फिरून जर आला तर तुम्ही 6 महिने जर पूर्ण जर फिरला तर तुम्ही स्वतः देव बनू शकता, असं माझं हमपणे माझं मत आहे. मी बऱ्याच वर्षापासून एक राज्य फिरतो. तर माझी बरोबरी म्हणजे सांगणंही बी बरोबर नाही, माझं मी तारीफ करणार नाही. तरी पण माझं म्हणणं आहे की आपण जन्म घेतला त्याच्यावर राग काढण्यापेक्षा निवांत फिरायला झाला, तुमचं टेन्शन कमी होईल, तुमचा गांजा ओढणं कमी होईल, तुमचं दारू पिणं कमी होईल. लोकांचं म्हणणं आहे की बा दारू पिल्यावर टेन्शन कमी होतं, चुकीचं आहे माझ्या मते. तरी आपलं जे निसर्गानं दिलेलं आहे, कुठेही बी जा तुम्ही, कोणत्याही राज्यामध्ये जा, प्रत्येक ठिकाणी देवानं काही ना काही जगण्यासाठी, मानवाला पाहण्यासाठी बरोबर निसर्गाचं करून ठेवलेलं आहे. पण आपण वेळ काढून आपला वेळ सांभाळून सर्व करून जे कमवलं ते आपल्या सोबत काही येतच नाही, हे निश्चित आहे. तरी पण आपण वेळेत वेळ काढून आपल्या शरीराला जपलं पाहिजेत, आपल्या शरीराला व्यायाम झाला पाहिजेत. आणि डोळ्यानं जे पाहण्यात येईल ते खरं आहे, आणि जे शरीरानं केलं तेही खरं आहे. तर आपण वेळात वेळ काढून फिरायला, प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं निसर्गानं देवानं करून ठेवलेलं आहे. मी जेवढं फिरलो तिथं मला माझं टेन्शनही कमी झालं आणि माझी हालतही चांगली आहे. आणि तर मित्रांनो, आपली आंघोळ वगैरे आता सर्व झालेलं आहे. आपण फ्रेश होऊन आता समोर शिरोंच्या येथे श्री महाकालेश्वर यांच्या मंदिरात जात आहोत. तर पुढे बघू. मरणाची वाहने केली